गोष्टीचं नाव आहे कामचुकार गाढव. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक पाळीव गाढव होते. त्या गाढवाच्या पाठीवर पोती ठेवून तो व्यापारी दुसऱ्या गावात विकायला नेत असे. 2 गावांच्या मध्ये एक ओढा होता. एकदा व्यापारी गाढवावरून मिठाचं पोतं नेत असताना गाढवाचा पाय सटकला आणि तो ओढ्यात जाऊन पडला. कसं बसं व्यापाऱ्याने गाढवाला बाहेर काढलं. आता चालताना गाढवाच्या लक्षात आलं की मिठाचं पोतं जरा हलकं झालंय, कारण पाण्यात थोडं मीठ विरघळून गेलं. आता गाढवाला एक कल्पना सुचली. तो रोज त्या ओढ्यात मुद्दाम पाय घसरून पडू लागला, जेणेकरून त्याला कमी ओझं उचलावं लागेल. पण एक दिवस त्याची ही लबाडी व्यापाराच्या लक्षात आली आणि त्याने गाढवाला धडा शिकवायचं ठरवलं. एक दिवस व्यापाऱ्याने मिठाच्या पोत्याऐवजी कापसाचं पोतं गाढवाच्या पाठीवर दिलं. गाढवाने परत रोजच्यासारखं पाय घसरण्याचं नाटक केलं आणि तो ओढ्यात पडला. पण बाहेर पडता क्षणीच त्याला जाणवलं की आज ओझं कमी व्हायच्याऐवजी जास्तच जड झालंय. असं का झालं माहिती आहे? कारण कापसाने पाणी शोषून घेतल्यामुळे पोतं जड झालं. त्यानंतर मात्र गाढवाने कधीच कामात कामचुकारी केली नाही.